मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या 10 जागांपैकी आज 10 जागांसाठी आज निवडणूक होतीये आणि 10 जागांसाठी 28 उमेदवार सध्या रिंगणात आहेत। ठाकरेंची युवा सेना आणि अभाविपमध्ये थेट लढत पार पडणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, आपण पाहिलं की आदित्य ठाकरेंनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर हायकोर्टाने जे आदेश दिले सिनेट निवडणूक घेण्याच्या त्या निवडणुका होत आहेत, कशा प्रकारे ही सगळी प्रक्रिया असते आपल्या प्रेक्षकांना सांगूया। सिनेटची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। 9 वाजल्यापासून या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। 10 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अभाविप यांच्यामध्ये जी लढत आहे ती होणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं याच्यात उमेदवार जो आहे तो दिलेला नाहीये। 13,000पेक्षा जास्त 13,500च्या आसपासचे मतदार एकूण आहेत। नोंदणी प्रक्रियेने मतदारांची नोंदणी झाली आणि आज त्याचं मतदान होणार आहे। त्याची 10 उमेदवारांसाठी 10 उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदान होणार आहे। पहिल्या 5 उमेदवारांना जे आहे ते प्राधान्य क्रमाने म्हणजे प्रेफरन्शियल वोटिंग असणार आहे। त्याच्यानंतर उरलेले 5 जे रिझर्व्ह कॅटेगरीतले आहेत त्यांना ओपन मतदान ज्या पद्धतीने नॉर्मली मतदान केलं जातं ती निवडणूक ते मतदान करण्याची प्रक्रिया असणार आहे। 27 तारखेला याचा निकाल जो आहे तो लागेल। आदित्य ठाकरे यांची जे म्हणू शकतो आपण खऱ्या अर्थानं प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागली आहे, कारण थेट लढत भाजपा विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना अशीच आहे असं म्हणावं लागेल। त्यामुळे निकाल 27 तारखेला काय लागतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आदित्य ठाकरे यांच्यातर्फे वरुण सरदेसाई यांनी बऱ्यापैकी जी नोंदणी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रक्रिया पार पडली, त्यांनी त्याच्यामध्ये नेतृत्व केलं असं म्हणावं लागेल। बरोबर आहे पंकज, 10 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। काय होतं ताजे अपडेट्स घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।